असं माझ्या ध्यानीमध्ये पण नव्हतं. एक सांगलीतली पुष्पत्र शिंदे नावाची आजी होती. 3 मुलं नातवंडी मिळून सांगितलं म्हणजे आजी कोट्याली मुलांना काय केलं, तुला सांभाळून सगळे प्रॉपर्टी स्वतः नावावर करून घेतली आणि नंतर त्या मुलाच्याच बनवलेली आईला कोण सांभाळली. सोडला म्हटलं दाखल तू सांभाळ, तू म्हटलं मी काय सांभाळते, दोघांना वाटते तुम्ही सांभाळा असं म्हणत त्या भांडणात त्यांची डोकी पडली आणि तिने घरातनं आईला बाहेर काढला. मी एवढी कोट्याली असणारी आई रस्त्यावर भीक मागवली, त्यावर झोपायची, रस्त्यावर भीक मागायची, रेल्वे घेऊन असं भीक मागायची. मग चांगल्या घरात होती. मग आपलं विचार भीक मागताना एका माणसाला विचार आजी चांगल्या घरात घेताय काय भीक मागताय. मी तिला सांगितलं की असं माझी 3 मुलं आहेत आणि माझी सगळीच प्रॉपर्टी घेतली आणि मला आता घरातून बाहेर काढली. मग तिने सांगितले की आता ज्येष्ठ नागरिक कायद्यानं म्हणजे गुंताना चांगला हे केलंय, कायद्यानं संरक्षण दिलंय आणि तुम्ही जावा आणि पोलिसांना फिर्याद द्या. मग ती आजी सांगली सिटी पोलिसांनी दाराला बसली की माझी कोणती फिर्याद घ्या, असं झाले म्हणजे मुलांनी सगळी प्रॉपर्टी घेतली. पोलिसांनी म्हटली की आपल्याला हा विषय येत नाही, तुम्ही कोर्टात जावा. मग ती भीक मागलेली याची कोर्टात कसं जाणार. मग ते रडत बाहेरून बसलेली असं पावसाळी दिवस होते आणि मी माझी मित्र आम्ही सांगली झालेलो. पाऊस येताना आपण जाऊन त्या टपरीजवळ थांबलो आणि आधी तिथं रडत होते. म्हटलं आधी काय झालं, काय रडताय. तो असं झाले म्हणजे मुलांनी माझी सगळी प्रॉपर्टी घेतली आणि मला तुम्ही घरातून बाहेर काढले आणि मला मुलांच्या घरात दावा दाखल करायचा. म्हटलं आजी आता मुलांच्यावर दावा दाखल करायला म्हटलं की वकील लागणार, पैसे लागणार, अनेक वर्षी कोर्टात केस झाले, निकाल आपल्या बाजून लागले शाश्वती नाही. मला पण आई-वडिलांनी म्हटलं तर मी तुला आयुष्यभर सांभाळतो. मी सहज बोलायला गेले त्याला, आपण म्हणते इतर असले मी बघतो आणि मी त्या भावनेत तिला बोलायला मला वाटतं काय येणार नाही आणि तिने माझ्याकडे यायला होकार दिली. ठीक आहे त्याला म्हटलं मी येतो तुझ्याकडे. मग मी पण धाडसांतर म्हटलं मी तुला सांभाळ म्हणून मी त्याला गाडीवर घेणार होतो. मग माझ्या घरात ती 8 महिने तिला मी सांभाळत होतो. अतिशय प्रेम होते, मला मुलगा म्हणायची, माझ्या मिसेस असून म्हणायची, मुलांना नातवंड वगैरे म्हणून ती आमच्या घरात मिसळून गेली. आणि कसं चांगल्या घरात असल्यामुळे आमच्या पण घरात ती मिसळून गेली. मग 8 महिने सांभाळल्यानंतर सगळे मित्रमंडळी होती तेव्हा आपली संस्था आहे तर संस्थेच्या वतीनं आपण वृद्धाश्रम चालू करू जेणेकरून समाजामध्ये अशी अनाथ येणारे लोक आहेत त्यांना हक्काचं घर देते. मात्र लहान मुली मला माझे पण आई वडील वाढलेले तर त्या निमित्तानं हा सगळा वृद्धाश्रम चालू करून त्या निमित्तानं ह्याची सेवा करता यावी म्हणून हा सगळा प्रपंच मानला. मग वृद्धाश्रम चालू करायला म्हणजे त्याची बाब नाही. प्रत्येक गावाला एक पाठ बघून आणला, जुन्या गाड्या आणल्या, जुने बेडशीट आणले. माझ्या स्कूलला 7 कोचिंग क्लासेस विद्यार्थी आम्हाला जुने कपडे गोळा करून दिले. मग आम्हाला स्टाफ ठेवायचा होता. माझ्या बरोबर पैसे होते एक हॉल घेतला, 8,000 रुपयाचं भाडं आणि आम्हाला स्टाफ ठेवायचा होता. मग 2 नर्सांना विचारलं तर ते 8-8 तासाला 8,000 रुपये मागायचे. मग 2 शिफ्टमध्ये ठेवायला म्हटलं तर ते 16,000 रुपयांनी भाडं 8,000 24,000 देणार त्याच्यात. एवढा बाकीचा सगळं हेच सांभाळायचं म्हटल्यावर मला विचार केला की वगैरे आपल्याला काय जमणार नाही. मी फॅमिलीवर चर्चा केली घरात आपल्याला स्टाफ म्हणून परवडत नाही, सगळ्याच गोष्टी आपण समाजाकडे मागू शकत नाही. मग आम्ही माझ्या घरातले सगळे साहित्य वृद्धाश्रम म्हणून दान दिलं आणि स्वतः फॅमिली करून आज 10 वर्षाची अगदी संघातली करण्यापासून ते तरी करा सगळी सेवा मी माझी फॅमिली करतो. त्यातले शासकीय अनुदान नाही, मासिक देणगी नाही किंवा संस्थेकडे मोठा फंड नाही. त्याला कसं तो संस्थेकडे मोठा पास झाला का फंड लागतोय, प्रत्येक मदत येईल असं भाग नाही. आणि नाही 3-4 मध्ये कोण फिरत पण नाही. माझ्यावर मोठा फंड लागतो. आमच्याकडे 1 रुपये नसताना एक पुण्यात आपण वृद्धाश्रम चालू केलं आज 10 वर्ष झाली. पहिला भाड्यानं होतं आम्ही 5 वर्ष. आता मी माझा प्लॉट विकून वृद्धाश्रम जागा दिली आणि लोकवर्गीयांना काय कर्ज काढून ही वृद्धाश्रम बांधलं. आता 1 वर्ष झाली आमचा ह्याला वृद्धाश्रम. तुम्ही चांगली सेवा करत आहात वृद्धांची वगैरे, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला कायम लागेल, तुमची भरभराट होईल आणि वृद्धाश्रमाचं हे पण वाढेल परत. काय हरकत नाही. त्या मानसिकतेच्या दृष्टीनं तुम्ही तयार पण राहा. जर माणसं वाढली तरी काय हरकत नाही. ते बघा देव देणारा देतो, आपल्या हातात काही नसतं. आपण जेव्हा एक माध्यम असतो की असं होते की सुरुवात तेल संपते, तांदूळ संपते, सगळं संपते. आमच्या विचार काय करायचं, लोकांना काय घालायचं. कारण तुम्हाला माहिती म्हणजे विषय जगात मंगळसूत्र विकलं, कॅमेऱ्याचे माझा फोटोग्राफी व्यवसाय होता. कॅमेरे लेस विकल्या, ते कॅमेरे विकला म्हणजे मंगळसूत्र विकण्यापर्यंत मुलांच्या जागेने सगळं विकले. कारण आले तर लोक आले एकदमच येतात, नाही म्हणजे 4-4-5 महिने कोण घेतात पण नाही. त्या लोकांना आपण सांगून चालणार आहे काय आपल्याकडे तांदूळ नाही, ज्वारी नाही, तुम्हाला औषध नाही, दवाखाना नाही, वेळच्या वेळी त्यांना ते सगळं पाहिजे. तर आता 9-10 वर्षाचा आमचा म्हणजे हे आहे आमचा म्हणजे अनुभव आहे. एक काय नसतं आपण वृद्धाश्रम चालू करतो, एक सगळं संपते तर त्यावेळी 100% आमच्याकडे कोण राहते आणि त्यावेळी तुम्हाला काय पाहिजे सांगा. संपले आम्हाला तांदूळ संपले, ज्वारी संपल्या, तेल संपले. म्हणजे 10 वर्षांचा आमचा अनुभव आहे. 1 दिवसाचा ही लोक उपाशी बसली नाही. त्याला कारण म्हणजे मनापासून करताय बरोबर. काय युनिवर्स कुठेतरी मदत कुठून कोणाच्या हातून अशी होत असते. आम्हाला वाटलं पण नव्हती कधी कधी आमची बिल्डिंग होईल, वाटलं सुद्धा नव्हतं. 1500 रुपये भाड्यानं होतो आम्ही. तर हे सगळं अचानक हे सगळं म्हणजे घडत गेलं सगळं.
सगळ्या आधी सगळ्या लोकांना एक सुविधा चांगल्या मिळाल्या. तर पत्र्याच्या मध्ये उन्हाचं तुम्ही 10 मिनिटं बसणार नाही, त्या घामाच्या धार लागेल. हा पावसाळ्यात अजून मग बघितला तर गुडघ्यावर पाणी असते रात्री. हा पाऊस सगळ्या बाजूने ते खाल्लं पाणी गिरपते, पूर्ण पाणी वगैरे असते. तसल्या ह्याच्यात आम्ही 4 वर्षी काढली. हो आता ह्या सगळ्या सुविधा आहेत तुमच्या.